दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। बहिणी खुश झाल्या, लाडक्या बहिणींना पैसे आले। आत्ताच मोबाईलवरती 5 मिनिटांपूर्वी 2100 रुपयांचा मेसेज आला, लगेच मोबाईल चेक करा। सोबत गिफ्टचे सुद्धा पैसे आले, गिफ्ट सुद्धा जाहीर झालेलं होतं। तुम्हाला जरी अजून गिफ्ट भेटलं नसेल तर लगेच पहा, मोठा निर्णय घेतला आज ठीक 12:15 लाडक्या बहिणींच्या मेसेजवरती मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात। सोबतच लाडक्या बहिणींना दुसरा मेसेज सुद्धा आलेला आहे, तो म्हणजे गॅस सिलेंडरचे 2490 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आनंदाची बातमी, आता अखेर तुमची जी काही प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। 2100 रुपये 10वा हप्ता आणि 11वा हप्ता जमा झालेला आहे। सोबतच भांडे मिळायला सुरुवात देखील होणार आहे काही क्षणात। तुमच्या जवळच्या इथे तुम्हाला कुठं भेटणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। नवीन अटी व नियमांसह हा आता सगळ्यात मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींना बाद केलं गेलेलं आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज आले ते आपण पाहणार आहोत। भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणार देखील नाहीत, त्यामुळं नियम आता आपण पाहणार आहोत एक एक करून। डिटेलमध्ये मी तुम्हाला नियम सांगणार आहे। आता फक्त शॉर्टमध्ये सांगतोय। पहिला नियम होता तो आधार कार्डचा, दुसरा नियम जो होता तो EKYC। व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे मी सांगणार आहे। सोबत तुम्हाला पुढे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स देणार आहे। तिसरा नियम EKYC, तिसरा पुढचा मोटार वाहन 4 चाकीबद्दल, आणि पुढचा आणि काही महत्त्वाचे नियम आहेत ते म्हणजे टॅक्स, इन्कम टॅक्स रिलेटेड सुद्धा आहेत। त्यामुळं आपण हे तर एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत। का नाही आलं बरं तुम्हाला पैसे, सगळ्या लाडक्या बहिणींना का नाही येत आहेत, सरसकट पैसे वाटप नाही होणार। सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय, लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण आता लाडक्या भावाने त्यांना 2100 रुपये दिलेले आहेत। सोबत 2400 रुपये एप्रिलचा हप्ता अखेर सुरू झाला। आता बघा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झालेली आहे, चेकवरती सही झालेली आहे आणि त्या आता महिला व बालविकासाला जे काही आता आपण आहे ते चेक वर्ग केलेला आहे। मोठी निर्णय ह्या आता बैठकीमध्ये झालेला आहे। आनंदी बातमी आपल्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात झालेली आहे, महिला देखील खुश। आता बघा, काही लाडक्या बहिणींना मार्च देखील मागचे हप्ते ते यायला सुरुवात। मोठी बातमी आता सगळ्यात आलेली आहे, सरसकट वाटप झालेलं नाही। काही मोजक्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। सरसकट वाटप सुरू होत नाही, कारण अर्ज पडताळणी केल्याशिवाय लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार नाहीत असं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। आणि त्याच दरम्यान जर आपण बघितलं तर 50 ते 60 लाख लाडक्या बहिणीसुद्धा बाद होण्याच्या म्हणजेच त्या तगारावर आहेत। आत्ताच त्याच्यावरती आता सगळ्यात मोठं आता पुढे झालेलं आपल्याला अपडेट आहे। आजपासून ज्या लाडक्या बहिणी बाद होतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीत असेल त्यांना आनंदाची बातमी, आज पैशांपासून वितरण सुरू। बँकेत पैसे आलेत, मोबाईल चेक करा, मेसेज आलेत, मेसेज चेक करा, ॲप्लिकेशन असतील तर ॲप्लिकेशन चेक करा। कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, आता मी तुम्हाला जी बँक दाखवतोय त्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत, पोस्टाच्या खात्यात पैसे आलेले आहेत। सोबत काही महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून पैसे आलेले आहेत। आता तुम्ही पटकन सांगा तुमचा जिल्हा आणि बँक कोणते, मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेन। मी इथं सांगणार नाही, कारण तुम्ही कमेंट्स करा, पटापटा कमेंट करा तुमचा जिल्हा आणि बँक कोणता आहे, मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देऊन सांगेन। बघा, सगळ्यात महत्त्वाचे 5 कारण आहेत ज्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील। त्यामुळे आधार कार्ड, भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड निष्क्रिय झालेलं आहे, आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीत। या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड अपडेट केलं त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची EKYC या महिन्यात झालेली आहे, 1 एप्रिलपासून पुढे ज्या लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नाही अशा लाडक्या बहिणींनाच फक्त पैसे, 4 चाकी असेल तर पैसे नाही, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचं, जे इन्कम टॅक्स भरत आहेत त्यांना सुद्धा दुःखद बातमी, त्यांना पैसे येणार नाहीत, कारण त्यांच्याकडे सगळा डेटा आलेला आहे। सरकार आता कसून चौकशी तयार करत आहे, त्यामुळं मोजक्याच लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आलेत का नाही कमेंट सेक्शन पटापटा सांगा, कारण खटाखट पैसे वाढायला सुरुवात झालेली आहे। एप्रिलचा हप्ता 2100 रुपये, लाडक्या बहिणी अतिशय आनंदी। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी, सोबत लाडक्या बहिणींना 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत। सोबत ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही घरकुलसाठी अर्ज केला नाही त्यांनी खटाखट अर्ज करा, म्हणजे तुम्हाला जे काही अर्ज आहे घरकुल आहे ते सुद्धा मिळणार आहे। सोबत गॅस सिलेंडरचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात यायला सुरुवात।
त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन असणं गरजेचं, सोबतच गॅस कनेक्शनची देखील EKYC करणं गरजेचं. भरपूर लाडक्या बहिणींनी हे केलेलं नाही. वारंवार मी सांगत असतो, अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. परंतु काहीच लाडक्या बहिणी या व्हिडिओ संपूर्ण पाहतात आणि चॅनलला सबस्क्राईब करतात. अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत आहेत. त्यामुळं आतासुद्धा वेळ गेलेली नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पाहत जा, सगळे व्हिडिओ पूर्ण पाहत जा. काही ना काही महत्त्वाचे अपडेट्स आपण सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो. 48 तासात राहिलेल्या लाडक्या बहिणींना आता DBT चालू. आता उशीर नाही. 40,200 रुपये लाडक्या बहिणींना 100% देणार. आता बघा पुढे. आता आदित्य तटकरे मॅडम यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा. मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता. खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो. आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता. त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1,500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1,500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1,500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत. आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे. 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो. त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन. पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील. या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा
भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील। एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे। इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। धन्यवाद।